नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांगलीत 11 ऑगस्टला होणाऱ्या सकल ओबीसी एल्गार महामेळाव्यास आज ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इक्बाल भाई अन्सारी यांच्या नेतृत्वात कार्यरत असणाऱ्या संघटनेच्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला आहे। या पाठिंब्याचं पत्र ओबीसी एल्गार महामेळावा नियोजन समितीच्या समन्वयक संगीताताई खोत आणि नियोजन समितीचे समन्वयक माजी नगरसेवक विष्णू माने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या या लढ्यात जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहणार असल्याचं आश्वासन राष्ट्रीय उपाध्यक्ष काशीमुल्ला यांनी यावेळी बोलताना दिले। यावेळी राज्य समन्वयक नासिर शरीक मसलत, माजी नगरसेवक फिरोज पठाण, मैनुद्दीन मुजावर, जाकीर शरीक मसलत, मुन्ना शेख, आबिद खटीक, फारुख मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते। सांगली प्रतिनिधी यांच्याकडून आज या ठिकाणी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना राष्ट्रीय अध्यक्ष इक्बाल अन्सारी यांच्या नेतृत्वात कार्य करणारे सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा या दोन्ही जिल्ह्याचे कार्यकर्ते या ठिकाणी आता उपस्थित आहेत आणि या आरक्षण बचाव मोहिमेला सकल ओबीसी समाजासह होणाऱ्या एल्गार मेळाव्याला आम्ही ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचं जाहीर पाठिंबा देतो व या आरक्षण बचावच्या लढ्यामध्ये आम्ही जाहीर सक्रिय होऊन या मेळावा यशस्वी होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आमचे मुस्लिम ओबीसी संघटनेचे कार्यकर्ते व सर्व मुस्लिम समाजाचे बांधव आमचे उपस्थित राहतील।